नमस्कार मित्रांनो, मी विजय पाटील माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. तर आपण प्रत्येक वेळी तुमच्यासाठी नवीन कार्स, सेकंड हँड कार्स घेऊन येतोय. तर आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ऑडी 2013चा मॉडेल असणार आहे. डिसेंबर महिन्यातलं ब्लॅक कलरमध्ये गाडी असणार आहे. गाडीचे पेपर्स पूर्ण क्लिअर आहेत. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गाडीचा पूर्ण इंटेरियर एक्सटेरियर दाखवणार आहे. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा. तर मित्रांनो, पहिल्यांदा तुम्हाला मी गाडीची की दाखवतो. काही अशा प्रकारे गाडीची की येणार आहे. तर आता आपण फ्रंट लुकपासून सुरुवात करूया. तर मित्रांनो, फ्रंटमध्ये बघायला गेलं तर काही अशा प्रकारे तुम्हाला इथं ऑडीचा लोगो येतोय, चांगला प्रीमियम असा. इथे तुम्हाला स्टील गार्निशमध्ये फिनिशिंग येते. चांगल्या प्रकारे इथे डिझाईन आहे, तुम्ही बघू शकताय. तर त्यानंतर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला इथं फॉग लॅम्प्स येणार आहेत. त्यानंतर इथे तुम्हाला वॉशरसुद्धा इन्क्लूड करण्यात आले आहे. खालीसुद्धा तुम्हाला अशा प्रकारे फॉग लॅम्प्स आहेत, तुम्ही बघू शकता मित्रांनो. गाडीचा फ्रंट लुक मित्रांनो एकदम प्रीमियम आहे. त्यानंतर मित्रांनो, साईड प्रोफाईल जर गाडीचं बघायला गेलं तर काही अशा प्रकारे साईड प्रोफाईल आहे, एकदम लॉंग कार आहे, तुम्ही बघू शकताय. त्यानंतर मित्रांनो, गाडीचं टायर कंडिशन बघायला गेलं तर अशा प्रकारे तुम्हाला अलॉय व्हील्स येणार आहेत आणि टायर कंडिशन पण एकदम गुडमध्ये आहे. बटन टायर्स आहेत मित्रांनो, बघू शकता तुम्ही. त्यानंतर मित्रांनो, इथे तुम्हाला गाडीमध्ये अशा प्रकारे ORM येणार आहेत. यामध्ये तुम्हाला टर्न इंडिकेटरसुद्धा इन्क्लूड करण्यात आलेले आहेत. त्याबरोबर तुम्हाला अशा प्रकारे इथं स्टील गार्निश मिळणार आहे, जे तुम्हाला शेवटपर्यंत आहे डिझाईन. वरच्या साईडने सुद्धा तुम्हाला अशा प्रकारे स्टील गार्निश तुम्हाला येणार आहे. तर मित्रांनो, गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स जर बघायला गेलं तर खूप चांगल्या प्रकारे ग्राउंड क्लिअरन्स आहे. त्याबरोबर मित्रांनो, गाडीचे हँडल्स बघायला गेलं तर काही अशा प्रकारे ब्लॅक फिनिशमध्ये येणार आहेत, बॉडी कलरमध्ये. त्यामध्ये तुम्हाला रिक्वेस्ट सेन्सरसुद्धा इन्क्लूड करण्यात आलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, आपण आता रिअर प्रोफाईलकडे जाऊया. तर रिअरच्या आधी तुम्ही इथं बघू शकता, इथं तुम्हाला डिझेलचं ऑप्शन दिलेलं आहे. इथून तुम्ही फ्युल इन्क्लूड करू शकता. त्यानंतर रिअरमध्ये जर बघायला गेलं तर काही अशा प्रकारे तुम्हाला रिअर प्रोफाईल येणार आहे. बॅक साईडला सुद्धा तुम्हाला प्रीमियम असा इथे तुम्हाला ऑडीचा लोगो मिळणार आहे, इथे बघू शकताय. त्यासोबत तुम्हाला मित्रांनो बॅक वायपरसुद्धा आहे. यामध्ये तुम्हाला डीप वगैरे येणार आहे. त्याबरोबर तिथे तुम्हाला स्टँडर्ड स्टॉप लॅम्पसुद्धा आहे आणि अशा प्रकारे मिनी साईजमध्ये स्पॉइलर आहे, एकदम छान प्रकारे डिझाईन केलेलं आहे, तुम्ही बघू शकता मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो, इथे तुम्हाला Q5चं बॅजिंग मिळणार आहे. त्याबरोबर मित्रांनो, इथे तुम्हाला 20 TDIचं पण इथं तुम्हाला अशा प्रकारे बॅजिंग मिळणार आहे. व खाली बघायला गेलं तर अशा प्रकारे खालच्या साईडला पण तुम्हाला वॉशर मिळणार आहेत. इथे तुम्हाला रिफ्लेक्टर येणार आहे. त्याबरोबर इथे तुम्हाला रिव्हर्स लाईटसुद्धा आहे. ज्यावेळी तुम्ही रिव्हर्स गिअर टाकाल त्यावेळी हे लॅम्प्स ऑन होणार आहेत. त्यानंतर मित्रांनो, इथे तुम्हाला रिक्वेस्ट सेन्सरसुद्धा ऑफर करण्यात आलेले आहेत. गाडीचा सायलेन्सर बघायला गेलं तर काही अशा प्रकारे प्रीमियम टाईपमध्ये येतो. तर मित्रांनो, आपण आता लेफ्ट साईडला जाऊया. लेफ्ट साईड प्रोफाईल जर बघायला गेलं तर पूर्ण क्लीन आणि क्लिअर आहे. यामध्ये तुम्हाला कुठेसुद्धा क्रॅचेस बघायला मिळणार नाहीत, बघू शकता मित्रांनो तुम्ही. त्याबरोबर मित्रांनो, तुम्हाला बॅक साईडला सुद्धा इथे तुम्हाला रिक्वेस्ट सेन्सर आहे. त्यानंतर वर तुम्हाला अशा प्रकारे स्पॉइलर आहे आणि वरच्या साईडला तुम्हाला मित्रांनो सनरूफसुद्धा इन्क्लूड करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, आपण गाडीचा इंटेरियर बघूया. मित्रांनो, गाडीचा इंटेरियर जर बघायला गेलं तर काही अशा प्रकारे आहे, पूर्ण क्लीन अँड क्लिअर इंटेरियर आहे, तुम्ही बघू शकताय. सीटवरसुद्धा तुम्हाला इथे कवर्स वगैरे घातलेले आहेत, बघू शकता मित्रांनो. आता आपण ड्रायव्हर सीटला जाऊन तिथील तुम्हाला फीचर्स वगैरे आपण बघूया. तर मित्रांनो, आपण ड्रायव्हर साईडला आहे. ड्रायव्हर साईडचा तुम्हाला डोअर ओपन केला आहे. यामध्ये बघू शकता तुम्हाला इथे तुम्हाला पूर्ण विंडोज कंट्रोल मिळणार आहेत. इथं ORM कंट्रोल मिळणार आहेत. इथून तुम्ही लॉक अनलॉकचा सुद्धा इथे तुम्हाला स्विच दिलेला आहे. त्याबरोबर तुम्हाला इथे मित्रांनो स्पीकरसुद्धा देण्यात आलेला आहे. त्यानंतर खाली तुम्हाला इथे मित्रांनो बॉटल होल्डर आहे. खालीसुद्धा तुम्हाला अशा प्रकारे मोठा असा स्पीकर देण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, आतल्या साईडला जर बघायला गेलं तर सीट ॲडजस्टमेंट तुम्हाला इलेक्ट्रिक सीट ॲडजस्टमेंट आहे, ॲटोमॅटिक, मॅन्युअल नाही, तो तुम्ही बघू शकता मित्रांनो. तर अशा प्रकारे सीट ॲडजस्टमेंट तुम्ही करू शकता, बघू शकता. इथं बटन प्रेस केल्यानंतर तुमची सीट मागे पुढे होऊ शकते. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लाईटचे स्विच दिले आहेत. सर्व सिस्टीम ऑपरेटिंग आहे मित्रांनो, पूर्ण चालू कंडिशनमध्ये. इथे तुम्हाला वायपरचं कंट्रोल मिळणार आहे मित्रांनो. त्याबरोबर इथं अशा प्रकारे स्टेअरिंग कंट्रोल्स मिळणार आहेत. इथे तुम्हाला ऑडीचा लोगो मिळणार आहे. तर मित्रांनो, पुढील ड्रायव्हर साईड तुम्हाला इन्स्ट्रुमेंट क्लस्टर अशा प्रकारे काय आहे, पूर्ण क्लीन अँड क्लिअर आहे, पूर्ण ओके कंडिशनमध्ये, तुम्ही बघू शकताय. त्याबरोबर मित्रांनो, तुम्हाला इथे तुम्हाला LED स्क्रीनसुद्धा दिलेली आहे. बऱ्यापैकी 7 इंचपेक्षा जास्त आहे स्क्रीन, तुम्ही पाहू शकताय. त्याबरोबर मित्रांनो, तुम्हाला वर अशा प्रकारे ORM आले आहे, इलेक्ट्रिक ORM आहे, तुम्ही बघू शकता. इथे तुम्हाला बटन नुसतं वगैरे दिलेलं आहेत. त्याबरोबर मित्रांनो, इथे तुम्हाला ग्लब बॉक्स आहे, इथले तुम्ही स्विच ओपन करून ग्लब बॉक्स ओपन करू शकता. त्याबरोबर इकडे पण तुम्हाला AC इव्हेंट येणार आहे.
त्यानंतर इथे तुम्हाला एअरबॅगचं बॅजिंग बघू शकता, स्टँडर्ड एअरबॅग्स आहेत यामध्ये. इथे तुम्हाला हँडल्स येणार आहेत. या ठिकाणी तुम्हाला सनवायझरसुद्धा ऑफर करण्यात आले आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला मिररसुद्धा इन्क्लूड करण्यात आहेत. व्हेनिटी मिररसुद्धा ओके कंडिशनमध्ये आहेत. इथे तुम्हाला हॅलोजन लॅम्प आहे. त्याबरोबर मित्रांनो जर ड्रायव्हर साईडला जर बघायला गेलं तर ड्रायव्हर साईडला पण तुम्हाला अशा प्रकारे सनवायझर येणार आहे. यामध्ये पण ते पण तुम्हाला व्हेनिटी मिरर आहे आणि व्हेनिटी मिरर ओपन केल्यानंतर तुम्ही ते बघू शकता हॅलोजन लॅम्प ऑटोमॅटिक ओपन होतो. तुम्ही बघू शकता मित्रांनो, हे बघा ऑफ झाला. त्यानंतर व्हेनिटी मिरर ऑन केल्यानंतर लॅम्प ऑन होतोय. त्यामुळे सगळं सिस्टीम्स ऑपरेटिंगमध्ये आहेत, चालू कंडिशनमध्ये आहेत. तर मित्रांनो गिअर शिफ्टिंग बघायला तर अशा प्रकारे ऑटोमॅटिक प्रकारे गिअर शिफ्टिंग आहेत. त्याबरोबर तुम्हाला इथे कप होल्डर पण मिळणार आहेत. आर्मरेस्ट पण तुम्हाला मित्रांनो ह्यामध्ये ऑफर करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो आर्मरेस्ट पण चालू कंडिशनमध्ये आहे. इथे तुम्ही स्पेस भरपूर आहे आर्मरेस्टमध्ये बघू शकताय. तर मित्रांनो ड्रायव्हर साईड केबिन पाहिलं तर पूर्ण क्लीन अँड क्लिअर आहे. आपण रिअर साईडमध्ये जाऊन तुम्हाला इंटेरियर दाखवतो. मित्रांनो रिअर डोअर आपण ओपन केलं आहे. यामध्ये सुद्धा तुम्हाला इथे हँडल्स मिळणार आहे स्टील गार्निशमध्ये. इथे तुम्हाला पॉवर विंडोचं बटन मिळणार आहे. त्याबरोबर इथे तुम्हाला सनशेडसुद्धा ऑफर करण्यात आले आहे. तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे सनशेड आहे, जेणेकरून तुम्ही उन्हाळ्यात याचा तुम्ही वापर करू शकता. तर मित्रांनो आता आपण मागील साईड तुम्ही बघू शकता एकदम क्लीन अँड क्लिअर आहे आणि 3 माणसं आरामात बसू शकतात मित्रांनो, बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो बॅक साईडला बघायला तर तुम्हाला बॅक साईडला पण AC इव्हेंट ऑफर करण्यात आलेला आहे. इथे तुम्हाला 12 वॉटचं सॉकेट पण मिळणार आहे, चार्जिंग सॉकेट. त्याबरोबर डोअर हँडल्समध्ये पण तुम्हाला इथे स्पीकर मिळणार आहे. इथे पण तुम्हाला सनशीट मिळणार आहे. त्यानंतर इथे तुम्हाला हँडल्स बार मिळणार आहेत. इथे तुम्हाला हॅलोजन लॅम्प आहे. इथे बटन प्रेस केल्यानंतर हा लॅम्प ऑन होऊन जातो. सर्व सिस्टम्स ऑन आहेत मित्रांनो, बघू शकताय. त्याबरोबर मागे तुम्हाला मॅन्युअली बॅकरेस्टसुद्धा हेडरेस्टसुद्धा मिळणार आहेत. इथे तुम्हाला मॅन्युअली तुम्ही वर खाली करून तिन्ही पॅसेंजरसाठी तुम्हाला इथे हेडरेस्ट आहेत, तुम्ही बघू शकताय. त्याबरोबर मित्रांनो बाकी साईडला जर बघायला गेलं तर अशा प्रकारे काही मोठ्या प्रकारे तुम्हाला पार्सल ट्रे मिळणार आहे. तर मित्रांनो गाडीचा ओव्हरऑल लुक पूर्ण क्लीन अँड क्लिअर आहे. तर मित्रांनो गाडीचा तुम्ही ओव्हरऑल लुक बघितलेला आहे. तर गाडी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि या गाडीची डील करण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये यांचा नंबर दिलाय, तिथे जाऊन तुम्ही कॉल करू शकता.